अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही, तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटलांना उत्तर. धरणाची उंची वाढू देणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट, तर कोल्हापूर सांगलीतील शेतकऱ्यांना हे आश्वासन. राज्यातील धरणं 70% भरलेली, गतवर्षीच्या तुलनेत 20% जास्त साठा, सर्वाधिक 76% जलसाठा नाशिक विभागात. यंदा पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता. पुणे जिल्ह्यातील जीबीएस आटोक्यात, तर गेल्या 24 तासात एका बाधिताची नोंद, तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सध्या वाढलं. 184 संशयितांपैकी 155 रुग्णांमध्ये जीबीएस आढळला. जालन्यात 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळलं. बदनापूर तालुक्याच्या मेहुणा गावातल्या घटनेनं खळबळ. गावच्या गायरान जमिनीवर मृतदेह आढळला. मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू. नराधमाकडून 17 शाळकरी मुलींचा विनयभंग. नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतली घटना. शाळेजवळ असलेल्या दुकानाचं शटर दुरुस्त करण्यासाठी आला असता विद्यार्थिनींसोबत गैरप्रकार. आरोपी रवी लाखे सध्या अटकेत.